गहू धुतलं, स्वयंपाक करायचा आहे अजून. आणि इतकी भूक लागली तुम्हाला काय सांगू, लय भूक लागली. कारण सकाळी 9 वाजता घर सोडलं होतं. मामानं मला काल सकाळी सांगितलं होतं उद्या आपल्याला पांघरायला जायचं या. आणि तसं फेकायचं नाही. घरात टिपकं सुद्धा बी करायचं नाही. माझ्या ध्यानात गेलं की आपल्याला पांघराला जायचंय. सकाळी उठायला रात्र आता कसं असतं माहिती का, उद्या सुट्टी असली की आदल्या दिवशी आम्ही रात्रभर जागतो उगच. म्हणजे आमच्यात कसं आहे माहिती आहे का, मी झोपली ना तर कावी जागते. 3 वाजेपर्यंत जागी होते. रात्री 3 वाजेपर्यंत कावी जागते. 3 वाजता उठला, मी 3 वाजता झोपली. हा, मग तिथून पुढे मग सण्याची ड्युटी, कावीची ड्युटी संपली की लगेच सण्याची ड्युटी. किती वाजता उठला होता पिल्या? 3 वाजल्यापासून. म्हणजे 2 वाजल्यापासून उठला होता. मला काय झोप येत होतं. आमचे फॅशन कशा माहिती का, ज्या दिवशी मी जागल ना त्या दिवशी ही 2 जण बिनधास्त झोपतात. आणि थांब 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 जरा, मला माहिती आहे तू राडा करणार आहे, सगळे घर घाण करणार आहे म्हणून दम काढ जरा. तर आमच्यात फॅशन कशी आहे, ज्या टायमाला मी जागते ना त्या दिवशी ही 2 जण बिनधास्त झोपतात, सन्या कावी. आणि ज्या दिवशी मी झोपल ना त्या दिवशी कावी जागती रात्रभर. मग कावी 4-5 वाजता झोपते. 4-5 वाजता झोपते तर कोण ना कोण उठतं. पण सण्याची ज्या दिवशी सण्याची ड्युटी असेल ना तर सण्या काय करतं, धोका देतो आम्हाला. सण्या रात्रभर जागत नाही. जागतो का? जागतो बघ. माझं फक्त आहे ना, थोडा वेळ झोपलं की डायरेक्ट उठतो. सण्या धोका देतो. सण्या जागत नाही बघा. आमच्यात असंच आम्ही, कारण एकटा असल्यामुळं आम्ही एक कोणतरी जागच राहतो आणि फोन जवळ असतो. सण्या झोपताना सण्या वाजवर कसं वाजवत असं वाटतं काय कोणतं सिटी वाजते, असं मला वाटत होतं कोणतं सिटी वाजत. मला आवाज फुल केला आणि घेतलं तोंडावर, बसले मोबाईल बघत. तर म्हणते मी मागवतच नाही का आवाज येतो तसं. तुला मोबाईल म्हणजे आम्ही घरामध्ये असतो आम्ही घरामध्ये असलो का नाही तर आमच्यात दररोज एक जण कोणतरी वॉचमन असतोच. आणि म्हणून काय आम्हाला सकाळी उठायला खरं तर उशीर होतो. तसं तर आम्ही कंटिन्यू 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत जागा असतोच. मग 12च्या पुढे जी झोपल ती झोपल, मग त्यातलं एक जण कोणतरी जागा असतं. आणि आमचा फुल फोन चार्जिंग पण असतो, आमचा TV चालू असतो आणि आम्ही घरात जागा पण असतो. त्याच्यामुळं आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या सगळ्यांचे मोबाईल नंबर आपल्याकडे आहेत, कारण ग्रुपच आहे गावातला. त्यामुळं काय आम्हाला भीती वाटत नाही, काय नाही. पण लोक बोबाटा करते, इकडून चोर आला तिकडून चोर आला. आणि गावातले काय 2-3 ठिकाणचे वाटतं शेरड पण गेले. म्हणजे ज्यांच्याकडं शेरड आहेत ना तर कुणाचे शेरड गेले. आता नाता भाऊजीचे पण बघा मोठी लट शिर्डी कुणी तर नेले. म्हणजे माणूस झोपीच्या भारात असला का नाही आणि रात्रभर जर जागा असलं ना तरी का नाही पहाटेच्या वेळेस कोणतरी उचली करतं. तरी बऱ्याच बायका का नाही जगनला कामाला जायचं ना तर ती पहाट उठत्यात. 4 वाजल्यापासून गावाकडं पहिल्या कोंबड्यानं बाग दिली का नाही तर पहिली बाग 3:30ला असते. पहिली बाग दिली का नाही माणसं जागी होतात आणि 4च्या पुढं का नाही भरपूर माणसं जागी होत्यात. आणि कामाला कोणी झाडून काढतं, कोणी पाणी तापवतं. म्हणजे अशी कामं गावाकडं रुटीन चालू असतं. आणि बऱ्याच जणांचं पाणी तर चुलीवरच सहजासहजी तापवतं. मग कोणी झाडूलोट करतं, कोणी इकडं तिकडं हागाय मुतायला कोणी जातं. आणि बऱ्याच ठिकाणी का नाही गावाकडं का नाही अजून पण सार्वजनिक बाथरूम नाही. ते ज्याला घरकुल आहे त्याच्याकडं बाथरूम आहे, पण त्याची पाण्याची सोय नसल्यामुळं मग त्यांना काय आपलं शेरडं कोण कोंबड्या कोण टाकावं वस्तू तिथं ठेवायचं आणि बाहेर पटांगणाला जायचं. या असल्या सोयी आहेत त्या गावाकडं. पण एवढं काय अजून सोय म्हणजे कवचित कुणाकडं तरी सुख सुविधा आहेत त्या अशा, नाही तर सहजासहजी नाहीच. आणि विषयाला चोरा चिलटाचा, तर चोर सुटल्यात खरंच का खोट आहेत मला माहीत नाही बरं का. कारण आपल्याकडं कोंबड्या बी नाहीत आणि कुत्री बी नाहीत. आमचं गेलं तर का नाही आमच्या वस्तू छोट्या मोठ्या वस्तूच जात्यात, नाहीतर तोडफोड होती फक्त. 1 वर्ष माझ्या घरात म्हणजे नाही का बाथरूमची पाईपलाईन तोडफोड झाली. पुन्हा मग असं घराच्या बाहेर काय कळशी हांडा पंप ही त्या अशा वस्तू असल्या तर मग ते उचली करतात. पण सहजासहजी आम्ही सावधच असतो. आम्हाला कुणाच्या पावलांचा जरी आवाज आला तरी आम्ही लगेच जागा होतो आणि एकमेकांना लगेच कॉन्टॅक्ट करतो.
तर नाता भाऊजीची एक मोठी लट शिरळी नेली. परच्याला काल परवा दिवशी ती मावशी नाही का शिरडवाली, त्या मावशीची पण का नाही चांगलं बोकाड नेलं. मग हे काय असे माणसं उचली करतात, त्याच्यामुळं का नाही रात्रभर जागावं लागतं. आणि मग छकुलीचा बाप आला का नाही, मग सनिया मी कावी आम्ही सगळेच झोपून जातो. छकुलीचा बाप एकटा जागा असतो, हाय का ना पिल्या. तर या खरबूज खायला. हे तर मी खरबूज आणलेले आहे ते लेकरांना खायला. तर ह्याच्यामधलं खरबूज कावी खात नाही, हाय का ना. कावीला खरबुजाचा वास सुद्धा आवडत नाही. बोला, खरबुजाचं झाड लावायचं का? घरात बी आहे की मरणाचं, लावते. तर आम्ही काल का नाही दोडक्याचं बी, थांब ना जरा, काल आम्ही दोडक्याचं बी लावलं, कारल्याचं बी लावलं, परत अजून काय लावलं पिल्या, लसूण लावला सण्यानं भर उन्हाळ्याचा. आणि तिकडं बांधकाम चालू असल्यामुळं पाणी आपल्या इकडं, मी आज चौकशी केली, म्हणलं पाणी लय वायाला जात आहे आमच्या इकडं म्हणलं. कारण प्रेशर आलं ना, आणि उताराला असल्यामुळं प्रेशर आलं का नाही तर प्रेशरनं काय म्हणतात ते हे होतं. चला बॅक कॅमेऱ्यानं बघू, कारण सण्या बसला इथं कशाची वाट बघतोय तुम्हाला कळलंच असं. तरी खरबूज मी सण्याला द्यायला लागली. सण्याला दिलं का नाही असं साली सहित, तर सण्या काय करतो माहिती आहे का, सगळ्या घरात टिपकं पाडतो. आणि मग परत आता माशा चालू होत्या त्या यायला घरात, म्हणून सण्याला हे असं करून देणार आहे मी. त्याचा ते खाईल कसा खायचं आहे तसं, आहे का नाही. कावी तर काय खात नाही, कावीला बळबळ एक फोड दिली खायला. तिला म्हणलं हे असलं खरबूज कलिंगड खाल्लेलं चांगलं असतं या. कलिंगड आवडतं मला, त्या खरबूजचा वास पण आवडतो. अगं कलिंगड मरणाचं महाग होतं. तुमच्या इकडं कसं आहे, केवढ्याला कलिंगड आहे? आमच्याकडे किलोवर आहे बघा कलिंगड, जसं किलो भरण तसं. आणि खरबूज पण सण्याला मोबाईल सुद्धा धरायचा कटाळा आला, सण्यानं झोपलाय. आमच्यात लेकरं अशा येते, कोणतं काम उलासानं नाही बघा. तरी ह्यांना सगळ्या गोष्टी ज्या लोकांना खायला भेटत पण नसत्याला, पण त्या वस्तू भाषण असलं ऐकू वाटत नाही तुम्हाला. तू 400 रुपये केव्हा द्यायचे? कशाला 400 रुपये लागतात? मग मी भंगार विकलेलं ही भंगार. तू एक काम कर, शाळा शिकू नको, आपलं कचरा कोंडी तुला होय गप की बाबा. पुण्यात एखादी कना रूम करून देते, नाही तर कचरा कोंडी बुक करून देते. आपलं तू कचरा कोंडीच हुडकत बस, आहे का नाही ग. खाया प्यायचं बी टेन्शन नाही, कचऱ्यात कुणी काय टाकलं ते खायचं. आणि झोपायचं टेन्शन नाही, कचरा कोंडीच्या कोपऱ्याला जाऊन झोपायचं. कुणी कचरा टाकला की वचा वचा वीस कटायचा आणि इकायचं, पैसाच पैसा. काय शाळा शिकून नोकरी करण्यापेक्षा आपलं कचरा कुंडीतले पैसे येतात. कुणाचं जर काय झालं तर ती त्याच्यात मजा अजून, आहे का ना. काय कुणाला चुकून सोन्याचं काहीतरी पडलं, हा, कुणाचं फुटकं मोबाईल, कुणाच्या दुधाच्या पिशव्या, काय बी घावत आहे ते. चांगलं मला रोज खाया घावं, काय का नाही. चांगलं त्यांच्या खुशाल म्हणतोय मी भांगार विकलेलं. बुट घ्यायचं नाही का? गरीबाच्या लेकरांना बघा असंच असतं, पैशाची असं लगेच लागते, त्यामुळे लगेच त्यांना वाटतं कामाला गेल्यावर पैसा भेटतोय, शाळेत जाऊन काय पैसा भेटतो का. मला पण तसंच झालं. आणि 6वीतनं शाळा सोडली कामाला लागली, आणि कशाचं काय आहे बघा. हिला काम सांगितलं की ही लगेच अभ्यास आहे म्हणते, गेले की वह्या पुस्तकं काढते की पडदेशी नाही. आता एवढा हिंदीचा प्रकल्प केला, तू जीवरला चल म्हणली होती मला. मी हिंदीचा प्रकल्प केला, अजून मला गणिताचा करायचा, अजून गृहपाठ पूर्ण करायचा, उद्या सगळ्या वह्या द्यायच्यात. बर, तर चला आता घेतो आम्ही खरबूज खाऊन. तुमच्या इकडे कसं किलो आहे खरबूज तेवढं आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडे तर बघा 40 रुपये किलोनं मी खरबूज आणलंय.